खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर आरोपी चिमण्याच्या मिरवणुकीचा रील्स व्हायरल होताच नाशिक रोड पोलिसांनी आरोपीसह सहकाऱ्यांची काढली धिंड। नाशिक शहरात दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहे। गेल्या वर्षभरात नाशिक शहरात तब्बल 48हून अधिक खून झाले आहेत। अवैध धंद्याचा शहरात सुळसुळाट सुरू आहे। अंमली पदार्थ, गुटखा, नशेची पदार्थ शहरात सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे। शहरातील अनेक गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे। काही राजकीय पक्षांचे नेतेच गुन्हेगार असून अनेक गुन्हेगारांना ते आश्रय देत आहे। अशी सगळी गुन्हेगारी नाशिक शहरात वाढतच आहे। पोलिसांवर गुन्हेगारांवर कारवाई करताना राजकीय दबाव नेहमी असतोच। असे असतानाही नाशिक रोड पोलिसांनी गुन्हेगारांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न म्हणून थेट खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांची बिटको नाशिक रोड परिसरात रस्त्यावरून धिंड काढून कायदा मोडणाऱ्यांची गय करणार नसल्याचा संदेश नाशिक रोड परिसरात दिला आहे। अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेला महेश सोनवणे उर्फ चिमण्या याला 20 सप्टेंबरला नाशिक रोड कारागृहातून जामीन मिळाला असता रात्री कारागृहातून बाहेर आल्यानंतर चिमण्याची त्याचे सहकारी प्रतीक सोनवणे, यश गीते, सुमित बगाटे, मुन्ना साळवे, मोनू सोनवणे आदी 12 ते 15 जणांनी चिमण्याची मिरवणूक काढून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्याची रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ या सर्वांवर गुन्हा दाखल करून नाशिक रोड परिसरात या सगळ्यांची रस्त्यावरून धिंड काढून गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्याचा संदेश दिला आहे। नाशिक रोड पोलिसांचे या कृतीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। भविष्यात देखील नाशिक शहरातील पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे अशी नाशिक शहरवासियांची अपेक्षा आहे।